आणि आषाढी एकादशीचा महासोहळा उद्या संपन्न होणार आहे। उद्या पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक मानाच्या वारकऱ्यांसोबत विठुरायाची महापूजा करतील। यावेळी भाविकांना मुखदर्शन अखंड सुरू राहणार आहे। दरम्यान या संदर्भात मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्याशी बातचीत केली आहे सुनील दिवाण यांनी। उद्या नेमकं शेड्यूल कसं असणार आहे, किती वाजता भाविकांसाठी मंदिर बंद होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांची पूजा कधी? उद्या आपले आषाढीचा मुख्य दिवस आहे। आज रात्री 11 वाजता आपण भाविकांसाठी दर्शन बंद करणार आहोत। 11 ते 12 मंदिराची जी महापूजेची तयारी असेल ती सुरू होईल। त्यानंतर 12 वाजल्यानंतर जी नित्यपूजा आहे पाद्यपूजा ते समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडेल। ती पार पडल्यानंतर मुख्य जे शासकीय महापूजा आहे रात्री 2:20 म्हणजे पहाटे 2:20 सुरू होईल। 2:20 ते 3 वाजेपर्यंत पांडुरंगाच्या इथली महापूजा होईल। त्यानंतर 3 ते 3:30 अशी रुक्मिणी मातेची पूजा होईल आणि त्यानंतर भाविकांसाठी दर्शन सुरू होईल। तर उद्या मुख्यमंत्र्यांच्या पूजेच्या वेळेत कपात करायची जी काय हालचाली चालू होत्या की जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावं, त्या दृष्टीने काय झालेलं आहे? मुख्यमंत्री महोदयांची महापूजा सुरू असताना मागच्या वर्षी जसा निर्णय घेतला होता तोच निर्णय यावेळेस सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे की ज्यावेळेस पूजा सुरू असते त्यावेळेस सुद्धा मुखदर्शन हे 24 तास चालू राहील। मुखदर्शन कधीही बंद होणार नाही। कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।